तर जय शिवराय भावांनो, आपल्या घरी आज चालू महालक्ष्मीच्या कार्यक्रमचा तयारी सगळं पाहू शकता तुम्ही. कार्यक्रमची तयारी कसं चालू आहे, एकदम जोरात चालू बरं आपल्या घरात. बघू शकता आई पण काम चालू होतं, हे पण महालक्ष्मीचं एकदम चालू होतं सुरू. आपल्या आताची मुलगी ते काम चालू होतं त्यांचं, त्याच्यामध्ये भरणं गहू. पप्पा पण चालू होते. हे अँगल आपलं लावायचं, अजून अँगलचं बाकी आहे अजून लावायचं. हे पण आपली मम्मी पण आहे, हे आपला लहान भाऊ आपल्या अंकल. नंतर लगेच आपण माग गेलो, हे पाय खोकू लागला. आपली आई म्हणते आपल्याला काही काम नाही, पण आपण काय करू म्हणून तर लगे थांबलीत बरं का तिथं जागेवर. नंतर लगे आपले तिथे ते झाडू मारत होते, बघू शकतो तुम्ही. नंतर लगे आपण माग आलो. माग नाही का आपल्या मम्मीचे नाही का पूजेचे कार्यक्रम चालू होता. मम्मी नाही का त्यांना नाही का हळद कुंकू देत होती बरं का. लगेच आपल्या मम्मीने सगळं पूजा बिजा केली. नंतर आपण लगेच समोरून बघतो का आपल्या पप्पाला डायरेक्ट झाडू मारत होतो. भाऊ विषय ये बा सगळे हसत होते, पण काय आता लाजच नाही, कोणत्याच कामाला कधी कोणी लाजू नाही शकत बरं का. हे द्याला आणि ते द्याला नुसतं काम सांगितलं बरं का. इकडं तिकडं कोण काम करून काही नाही. नंतर लगे आपलं संजीने डायरेक्ट नाही का सगळं इकडं तिकडं फेकून दिलं डायरेक्ट. बघू शकता तुम्ही, तिच्याकडे भरपूर ताकद आहे, एकदम खतरनाक ताकद तिच्याकडे पण. तर आपण नाही का डायरेक्ट नाही का आपल्या महालक्ष्मी देवीचे नाही त्यांचे नाही का पाय पडून घेतले बरं का. नंतर लगे आपण सगळे 4-5 जण होतो म्हणून नाही का सगळ्यांनी आपण मिळून नाही का फक्त अर्धा 1 तासातच आपल्या महालक्ष्मीचे नाही का मंडप बनवून टाकला बरं का आपण लगेच. तर लगेच सार्थक म्हणतो आपण लगेच तुम्ही सगळे बाजू सारखा, कारण की मी आता सगळं काम करून घेतो म्हणे. बघू शकतो तुम्ही तेव्हा भाऊकडे एकदम ताकदवान आहे एकदम बरं का. तुम्ही बघू शकता तेव्हा हा दिसतो फक्त असंच, पण 4-5 पोळा खाणार माणूस देऊ. सगळ्यांचं काम चालू बरं का इथं. बघू शकतो तुम्ही, हे सगळे काम करत होते. आपली मम्मी नुसती इकडं तिकडं आणि आई आपली नुसती इकडं तिकडं फिरत होती. नाही जागेवर थांबेल होती म्हणा. आई बघू शकतो तुम्ही कसं पोळ लागली आपल्याला भागाला. नंतर लय मारणार बरं का आपल्याला. आईच्या हातात सगळी कमान अध्यक्ष आहे आपली आई आपली अध्यक्ष आहे बरं का. पण आपली आई काही काम करायला नाही, नुसतं ऑर्डर देऊ लागली बरं का आपल्याला. बघू शकतो तुम्ही. नंतर आपलं ऑफिस काम सुरू होतं. आपण जर हातपाटे करून टाकलं बरं का आपल्या कामात. त्याला थोडी थोडी तयारी करता करता आपलं सगळ्या मंडपचं सेटअप झालात बरं का. फक्त आपल्या टाकायचं नेक्स्ट आता पडदा टाकायला आपलं संजय दिदी होती आणि आपली दिदी होती बरं का. मंडप टाकायचा होता मस्तपैकी, सगळे टाकत होते, सगळे मदत करत होते. आपण नुसतं व्हिडिओ काढायचं काम होतं आपलं, कारण की आपण ब्लॉगर आपण. आपली आई नुसती चहा पित होती, नुसता अध्यक्ष माणूस एकदा डायरेक्ट एकदम स्माइलिंग आपल्या एकदम खतरनाक. तर आपले कार्यकर्ता माणूस सार्थक भाऊ डायरेक्ट नाही का सगळं काम करत होत बरं का. आपल्याला जास्त सगळ्यात जास्त सार्थक भाऊ काम करत होते, कारण की आपण व्हिडिओ काढायचं काम चालू होतं ना आपलं. नंतर लगेच आपण बाहेर आलो. बघू शकतो तुम्ही मंडपचं सेटअप एकदम चालू होत बरं का. नंतर लगेच आपल्या मागून आले बरं का. सार्थक भाऊ दांबानी काम चालून द्या आपलं, कारण की तुम्ही कॅलेंडर पाडू लागले 10 बार नुसतं काम चालूच होतं बरं का. बस सार्थक भाऊ इकडे काम चालूच होतं बरं का. नंतर आपण गणपती इकडे जर कॅमेरा फिरला बरं का. तर आपण तुम्ही पण कमेंट मध्ये होऊन द्या बरं का, गणपती बाप्पा मोरया बरं का जर एकदा. नंतर लगे आपलं वापस काम सुरू बरं का. तुम्ही आपले व्हिडिओ पाहता राहा, लाईक पण करा, तेवढं फॉलो पण करीत नाही. फॉलो करून टाका राव, 1च सेकंड लागतो तेवढं फॉलो करायला. आम्हाला व्हिडिओ बनायला पुरा दिवस जातो राव. तुम्ही फॉलो करा फक्त. एकदम मंडपचा कार्यक्रम नाही का अर्ध्याच्या वर झालं होतं. नंतर तुम्ही आत बघू शकता एकदम खतरनाक झालं होतं. आपल्याला तुम्ही कमेंट करून सांगा आपलं मंडपचा कार्यक्रम कसं चालू आहे बरं का एकदम पटकन दिवशी. बाकीची तयारी जर तुम्हाला पाहायची असेल ना तर आपल्याला फॉलो करा बरं का पटकन दिवशी. आणि कमेंट मध्ये करा पार्ट 2 मध्ये आपण तुम्हाला सगळं दाखवून देऊ कसं झालेलं आहे म्हणून सगळी आपली तयारी बरं का. तर पार्ट 2 साठी नक्की पहा बरं का पार्ट 2.